अरे CLP आणि CL मधनं फॅन सारखं टाकू शकतो ऍक्सेस. टाकू शकतो नाही, तेवढा एकच ऍक्सेस आहे जो तुझा फॅनच्या तेच मध्ये आहे, हा. तो जाणार आहे. कारण तू आणखीन एक ऍक्सेस आहे तुझ्याकडे, जरा एकदा चेक कर, मी तुला दुसरा ऍक्सेस दाखवतो. तुझ्याकडे तुझं असं जर बघितलंस, असं पण ऍक्सेस तू टाकू शकतेस क्लोरीन मधला आणि फॉस्फरस. हा येस सर. एक असा पण ऍक्सेस तू टाकू शकतेस, पण आपण कोणता कन्सिडर करणार? CLPCL. हा, कारण तो किती ऍटम मधनं गेला? 3 atoms. 3 atoms मधनं, म्हणून तो कन्सिडर अच्छा. करणार. हा ओके सर. बोल. सर म्हणजे मध्ये मोस्ट आयटम आपल्याला भेटेल, ज्या ऍक्सेस आपण पास करतोय त्या ऍक्सेस मधनच घ्यायचं, म्हणजे तेच ऍक्सेस आपला प्रिन्सिपल ऍक्सेस असणार. हा, तो झाला आपला प्रिन्सिपल आणि दुसरा झाला आपला सबसिडियरी. ठीक आहे. ओके सर. प्रिन्सिपल कोणता? जो मॅक्सिमम मधनं पास होईल तो झाला प्रिन्सिपल. मग ह्याच्यामध्ये कोणतीच हे आलं, किती डिग्रीचं रोटेशन द्यायला लागेल तुला? 180. 180. कॉंग्रॅच्युलेशन. 180चं चुकलं ना, नीट बघ. सर जर पी सर CLP आणि CL मधनं जर आपण पास करत असेल तर तिकडनं आपल्याला 120चं द्यावं लागेल सर रोटेशन. 120चं रोटेशन आहे. तू असा विचार कर, तुझा जो फॅन आहे ना, त्या फॅनचे 3 विंग्स आहेत आणि जो CL जसं वरती जसं पकडलंय त्या CL ने तसं खाली पण पकडलंय. आणि मग असं जर असेल तर तुझं तुझे ते 3 जे हे आहेत ते 3 विंग्स, त्या 3 विंग्स 360 divided by 3. यस. तर ते 120चं असणार. हा, ते 120 असणार. आणि जर आपण P आणि CL मधनं घेत असेल तर 180चं असणार. हा, पण ते आपल्याला ते नको आहे, बरोबर ना? हो, ते सबसिडियरी ऍक्सेस आहे कारण. हो. PTCl4. बोला. येस सर. ह्यामध्ये पण सर फॅन सर्कस वरनं हे टाकावं लागेल. ओके. अजून बाकीचे सगळे ऍक्सेस सांग मला. बाकीचे सगळे ऍक्सेस सांग. अजून सर ह्यामधनं PTCL आणि म्हणजे CL PTCL दोन्ही पण कडनं टाकू शकतो. ओके. एक तरी असं घेऊ शकतो किंवा असं पण घेऊ शकतो. अजून वरनं एक. ओके. आणि आडवी पण एक, हॉरिझॉन्टल दोन्ही पण येईल ह्यात. ओके. सापडले तुला सगळे ऍक्सेस? येस सर. जिंकलीस तू, जिंकलीस. ह्याच्या बाहेरचं काय नसते. आता टोटल ऍक्सेस मोज बरं किती झाले? टोटल 4 आहेत सर. 4. कोणते 4 आहेत? एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल आणि एक आहेत ते म्हणजे 2 आहेत ते डायहायड्रल. असं ऍक्सिस काय डायहायड्रल वगैरे नसतात हा. तू जे प्लेन आणि ऍक्सिस एकत्र करायला लागलीस, तुझं जे ऍक्सिस आहेत ते ऍक्सिस किती फोल्डचे सिमेट्री दाखवतात असा प्रश्न असतो जास्तीत जास्त. म्हणजे तू किती ऍक्सिस न किती डिग्रीनं त्याला रोटेशन देणार असा प्रश्न आहे. सर जर वरनं टाकलं तर 90 डिग्रीचं द्यावं लागेल. ओके. म्हणजे ती कोणती सिमेट्री झाली तुझी? ऍक्सिस. C4. C4 अच्छा, झालं ना. 90 डिग्री म्हणजे C4 झालं. हा. आणि जर ओनली PT मधलं टाकलं तर 180चं द्यावं लागेल. ओके. असे PT मधले किती ऍक्सिस आहेत तुझ्याकडे? 2 आहेत फक्त. नीट बघ.
ओनली पीटी मधनं सर. हा पीटी मधनं 2 आहेत आणि अजून C2 बाकीचे आहेत का? 2 C2 सीएल 2 C2 तू तिथून सांगतेस तुझा पीटी आणि सीएल मधनं जाणार. अजून दुसरे ऍक्सेस आहेत का C2 वाले? C2 वाले सर एक तर आहे पीटी मधनं टाकणार पण स्ट्रेट वरनं म्हणजे वर्टिकल, आणि एक पीटी मधनं टाकणार हॉरिझॉन्टल, आणि एक सीएल पीटी सीएल मधनं जाणार. बरोबर बोलतेस तू. मग हे जे आहे हे आणि इकडे बघ असं वर्ण जे तू जातेस असं इकडं दिसतंय का तुला मी काय क्रॉस मध्ये. हा क्रॉस मध्ये तुला माझा कॅमेरा दिसतोय का? येस सर. हा तू तुझा नोटबुक चेक कर की नोटबुक मध्ये तू असं पकडलंस, एक तर असं जाऊ शकतेस, दुसरं असं जाऊ शकतेस, त्यानंतर असं समोरून पण असं पण जाऊ शकतेस ना, असं फ्लिप पण मारू शकतेस, असं पण फ्लिपिंग होऊ शकतं. हो सर. सापडलं का? मग C2 किती झाले तुझ्याकडे? हो सर 4 C2 समोरासमोरच्या ऑल मधनं जाणारे 2 हो सर, आणि 2 अपोजिट मधले 2 कॉर्नर मधले 2 येस सर. आणि एक वर्ण फॅन सारखा. हो सर. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे दोन्ही पण हे आलं एक, मग एक तरी असं पण रोटेशन घेऊ शकतो. C2 आणि एक नाही सर आरयू मधनच घ्यावं लागेल ना रोटेशन. ओके, मग कोणतं रोटेशन? किती डिग्रीचं? 180चं. 180चं कसं 180 टाकला दाखव मला. सर इकडं घेतलं असं मधनं टाकायचं का? हे बघा तू इकडे बघ, असं ज्यावेळेस तू मधनं ज्यावेळेस टाकशील बघ, असं तू ज्यावेळेस 180चं टाकशील, हा कॉर्नर बघ, हा जो काही कॉर्नर आहे तू 180चं जर टाकलं तर हा बॅक साईडला जाईल तिकडे. हो सर. कळतंय का तुला मला काय म्हणायचं? हा आता पुढे आहे ना, समोर आहे ना. हो सर समजलं. तो ते डायरेक्टली बॅकला जाईल तिकडच्या बाजूला, आणि ते पण वरून वरच्या साईडला बॅकला जाईल. हो सर समजलं. त्यामुळे तू C2 म्हणजे दोन्ही पण जे पेंटागॉन आहे ते अपोजिट म्हणजे सेम सारखे. हा सेम सारखे. मग सर असं घेऊ शकतो का दोन्ही मधनं असं स्ट्रेट? तसाच जातोय तिथे टाकून पण दाखवलाय बघ एकदा, तू जर व्यवस्थित जर बघशील तर तुमचा हृदयनियम आणि ह्या ज्या रिंगच्या मधनच एक ऍक्सेस जातोय बरोबर समोरासमोरून. जसं हे जे काय हे 2 कॉर्नर जसे समोरासमोर आहेत ना, तसे हे 2 कॉर्नर पण समोरासमोर आहेत. हो. मग त्याच्यामुळे तुझा जो ऍक्सेस जर टाकायचा तो कुठून टाकायचा? म्हणजे वर्ण टाकायचा पेंटागॉन. हा मध्ये. हा ठीक. यस. बेन्झीन. सर ह्यामध्ये खूप सारे एक्सेस टाकू शकतो ना? सगळे सांगायचे. चल पटपट. एवढं सांगितलं की तुझं याच्या बाहेरचं काय नसतंय मग. एक असं आणि एक असं. सर 6 C2 येणार. ओके, कसे सांग? अशामध्ये दिसते सर. कॉर्नर मधनं. हा कॉर्नर मध्ये जाणारे 3 आणि मिडल न पण घेतलं तर. ओके, ऑल मधनं जाणारे, ऑपोजिट ऑल मधनं जाणारे 3.
म्हणजे 6 C2 झाले. ओके, छान. येस पुढे अजून. आणि आणि सी बोलत राहा, चुकू देत चुकलं. आणि जर डायरेक्टली वर्ण सर म्हणजे जसं सिलिंग फॅन सारखं वर्ण टाकलं तर C6 येणार. छान. C2 भेटला, C6 भेटला. अजून काय? येस सर. लिहून ठेवा आपल्याला काय काय भेटलं ते. 6C2 C6 आणि अजून C3 पण भेटतो सर जर 120 डिग्री रोटेशन घेतलं तर. 3 झाले सर, हे 3 भेटणार. अजून काय राहिलं का? आता ते C3 तू जे लिहिलं ते किती 3C3 लिहिलं का तू? येस सर. 3C3 कुठून आले? जर तू जर एकदा विचार कर. C3 येणार सर. हा, आपण जेव्हा अमोनिया लिहितो त्यावेळेस आपण 3C3 लिहितो का? नाही सर, ओन्ली C3 लिहितो. पण ते तू जे लिहिलंस ना, तुझ्या डोक्यामध्ये जे आहे ते C31 असतं, C32 असतं, C33 असतं. येस सर. हे तुझे ऑपरेशन झाले. C33 इज युअर आयडेंटिटी. हे लवकरच आपल्याला हे पण लागणारच आहे, पण सध्यासाठी तर काही गरज नाहीये आपल्याला त्याची. नंतर मी तुला ते पुढे जाऊन शिकवणारच आहे. पण राईट नाउ आपल्याकडे एकच C3 आहे इथे. ठीक आहे. आणि हे तुझे C3 चे ऑपरेशन्स आहेत. पण ह्याच्यामध्ये ना अजून एक गोष्ट मिसिंग आहे बेटा. काय मिसिंग आहे जरा चेक कर. काय सर? एक C2 मिसिंग आहे. हा सर, म्हणजे ते एक प्लेन मधनं कट होणार. हाफ ऑफ प्लेन. कसं? सर म्हणजे असं जर आता बुक आहे, बुक मधनं असं डायरेक्टली आपण प्लेन कट करू शकतो. तू ते प्लेन ऑलरेडी कन्सिडर केलं ना, तुझ्या रिंग मधनं, तुझ्या ऑपोजिट कॉर्नर मधनं जाणारे, ऑपोजिट साइड मधनं जाणारे, ते तू कन्सिडर केलेत ऑलरेडी. येस सर. मग अजून काय बाकी राहिलं? अजून C2. बर, तुझ्याकडे C6 होता. C6 बघ, C6. येस सर. ओके, C6 मध्ये C61, C62 असं C6 पर्यंत लिहि बरं. C6 पर्यंत येईल सर. लिहि. C61, C62, C63. येस सर. ओके, आता ह्याच्यामध्ये काय करायचं ना, ज्याला डिवाइड करू शकतेस ना तू, ते डिवाइड करून टाकायचं. C6 + 6 कॅन्सल होऊन जाईल. येस सर. आता इथे बघ सर, इकडे म्हणजे C36 मध्ये तिकडे C2 येणार. इथे C2 आला, म्हणजे तो तुझा जनरेटेड C2 आहे. तो कुठून जातोय? तो वरच्या प्रिन्सिपल ऍक्सिसचा तो C2 आहे. येस सर. नवीन C2 भेटला, तो तुझा प्रिन्सिपल ऍक्सिस मधला आहे. ठीक आहे का? येस सर. ओके, येस सर. चलो आपण म्हणजे 7C2 होणार. टोटल तुझ्याकडे सर म्हणजे त्याला 7C2 घ्यायचं ना? 7C2 घेतला तरी चालतं, किंवा इन जनरेटेड C2 जर तू म्हणशील तरी पण चालतं. इट्स डिपेंड्स. आणि तू जर C3 सांगितलं, तुला C3 सापडला का? इथे बघ तुझ्याकडे C3 आहे. कुठून? C62 ज्यावेळेस तू लिहिशील, C62 इकडे आहे सर. तो तुझा C3 आहे. इकडे तुला तो C3 पुन्हा लिहिण्याची पण गरज नाहीये. C62 म्हणजेच तुझा C2 झाला, C3 झाला. आणि C63 म्हणजे तुझा C2 झाला. ओके सर. परत एकदा बघ, परत एकदा समजून सांगतो. जो तुझा C63 आहे, तो डिवाइड केला म्हणजे त्याला C2 लिहू शकतो. तो C2 लिहू शकतो आपण. आणि जो आपला C62 आहे, तोच आपला C3 आहे. त्याला C3. म्हणजे एक्स्ट्रा ऍडिशनल C3 लिहिण्याची गरज नाही आणि C2 लिहिण्याची पण गरज नाही. तो ऍडिशनल वाला. पण जे 6 आहेत ते 6 C2 तुला लिहावेच लागणार आहेत. C6 चे ऑपरेशन लिहिताना C61 लिहायचं, C62 लिहायचं, C63 लिहायचं, 3 ला नंतर 2 मध्ये कन्वर्ट करायचं, C64. आता जर आता म्हणजे ऑनलाईन मध्ये आम्हाला स्ट्रक्चर्स देणार
का एमसीक्यू टाइप मध्ये हे करणार? सगळं सांगणार, आधी हे तर समजून घे. नाही सर, म्हणजे कसं आता जसं आम्ही आता ड्रॉइंग काढलंय म्हणजे स्ट्रक्चर काढलंय. स्ट्रक्चर मधनं आम्हाला आता त्याच्यामधले काय काय पॉइंट ग्रुप आहेत, सॉरी सिमेट्री काय काय आहे ते सगळं शोधावं लागेल ना त्यामध्ये. ऑब्विसली ना. सगळ्या आता जे क्वेश्चन जे येणार ना, क्वेश्चन कसं मी फ्रेम करणार जरा एकदा चेक कर. एक तर पहिलं जे साधे साधे क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सिस फाइंड आउट करायला विचारणार. ओके. त्याच्यानंतर ऍक्सिसच्या नंतर मग तुम्हाला प्लेन फाइंड आउट करायला विचारणार. नंतर सेंटर ऑफ इन्व्हर्जन आहे का असं विचारणार. त्यानंतर सिमेट्री एलिमेंट वरती, सिमेट्री ऑपरेशन वरती क्वेश्चन येणार. आता हे तू लक्षात घे, तुमचा जो पेपर आहे ना, तुमचा पेपरच मी काढणार आहे. सो त्याच्यामुळे जे सांगतोय ना तू तेवढंच कर, त्याच्या बाहेरचं काही क्वेश्चन काही येणार नाही. ओके. आता जे आतापर्यंत तू लर्न केलंस, एकदा आपण पुन्हा एकदा बघून टाकूयात आजच्या सेशन मध्ये काय होतं आपल्याकडे. सिमेट्री एलिमेंट सांग कोणते कोणते असतात? आयडेंटिटी, प्रॉपर ऍक्सेस, प्लेन, सेंटर ऑफ इन्व्हर्जन, इम्प्रॉपर ऍक्सेस. ओके. आयडेंटिटी वरती काय करायचं? आयडेंटिटी वरती 2 सेकंड. कुठे? रोटेशन बाय 360 डिग्री. 360 डिग्री रोटेशन नाही सर, म्हणजे प्रॉपर ऍक्सेस. रोटेशन अराउंड ऍक्सेस. ओके. प्लेन. प्लेन सर. प्लेन वरती घ्यायचं रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन कसं लक्षात ठेवायचं की आपण मिररच्या समोर उभा आहेत आणि मिररच्या मध्ये आपल्यामध्ये एक प्लेन असतं. आपणच मिररला ऑपोजिट साइडने दिसतो ना. येस सर. आणि जे प्लेन असतं ते एअर असते मध्ये. एअर आपल्याला करते असं विचार करायचा. ओके. सेंटर ऑफ इन्व्हर्जन. त्यामध्ये सर इन्व्हर्जन ऑफ ऑल आयटम्स. आणि इम्प्रॉपर ऍक्सेस. रिफ्लेक्शन बाय रोटेशन. ओके. रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन. ठीक आहे. रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन. प्रॉपर ऍक्सेस ऑफ रोटेशन पाहिलं काय असतं? इमॅजिनरी ऍक्सेस पासिंग थ्रू अ मॉलिक्यूल having rotation 360 divided by n gives indistinguishable positions. ओके. एक्झॅक्टली. ह्याच्यातनं तू हे टाकून दे मला, ऍक्सेस टाक. कसं टाकणार ऍक्सेस? सर C2 सर. असं कुठून टाकणार? पटपट बोलत राहा, फक्त आपण पुढे जाऊयात. ऍक्सेस कुठून जाणार तुझा? ओ मधनं, दोन्ही ओ मधनं, म्हणजे मध्ये. बरोबर, तुझ्या सेंटर पॉइंट मधनं. ठीक आहे. हो. इथे पी मधनं. इथे दोन्ही सी मधनं. वर्ण सरळ सरळ. बरोबर ना? आडवं नाही, हॉरिझॉन्टल नाही, वर्टिकल. हो सर. इथे C2. कुठून? वर्ण, दोन्ही ओ मधनं. सेंटर मधनं. इथे बी मधनं सर. कोणता ऍक्सिस? C2 C3. C3. आता असं सांगत चल, C3 C2 आणि कुठून जाणार असं पण. ओके सर. C2 सर. ओ मधनं. छान. ह्याचं सर एस मधनं. कुठून टाकणार? 180 डिग्री सर. कसं टाकणार एकदा समजून सांग. सर असं. छान. हॉरिझॉन्टल. बरोबर. ह्यामध्ये एस मधनं जाणार सर. दोन्ही ऑपोजिटला आणि एफ ऑपोजिटला असणार त्यामध्ये पण. छान. कोणतं रोटेशन? 180 डिग्रीचं. 180. कॉंग्रॅच्युलेशन. C2. इथे ह्यामध्ये पण C2 सर. 180 डिग्री. छान. इथे ह्यामध्ये पण 180 डिग्री सर. कुठून टाकायचं? CL आणि F मधनं.
कुठून टाकणार? CL आणि F मधनं. CL आणि F मधनं. छान. इकडे दोन्ही O मधनं सर C2 180 डिग्री. छान. ह्यामध्ये सर दोन्ही C मधनं घेणार रोटेशन. ते आपण C2 पाहिलं होतं. 180 डिग्री C2. हम्म. येस सर. ह्यामध्ये N आणि C मधनं जाणार सर 180 डिग्रीचं. ओके. छान. C2. ह्यामध्ये पण C2 सर. H2O सारखं N मधनं जाणार. छान. ह्यामध्ये पण N मधनं जाणार सर. C3. छान. 120 डिग्रीचं रोटेशन. गुड. ह्यामध्ये पण 180 डिग्रीचं जाणार दोन्ही C मधनं. मस्त. ह्यामध्ये CL, P आणि CL मधनं जाणार सर. सिलिंग फॅन सारखं. ओके. 120 डिग्रीचं रोटेशन असणार. म्हणजे C3 आपला. C3. येस सर. नेक्स्ट. ह्यामध्ये सर C2 असणार सर. C2. हा. C2 आणि मॅडम एवढं शिकवल्याचं सगळं पाणी त्याच्यावर. सॉरी. हा. सॉरी सर. C4. C2 तर आहेच आहे, पण C2 बरोबर अजून मोठा कोण आहे? C4 आहे. C4 आहे ना? हा सर. 90 डिग्रीचं रोटेशन असणार. कुठून टाकणार ऍक्सिस? हो सर. ऍक्सिस कुठून टाकणार? PT मधनं सर. PT मधनं. छान. प्लॅटिनम मधनं. हा. ह्यामध्ये सर फिनिल रिंग सॉरी पेंटेन रिंग मधनं घालणार हे करणार सर ऍक्सेस. समोरून वरूनच डायरेक्टली रिंगच्या मधनं. हा सर. हा. हो सर. ह्यामध्ये सर C6 असणार आहे, C2 असणार आहे आणि C3 असणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे टोटल 7 C2, C3 आणि C6. समजलं तुला? ऍक्सिस रोटेशन समजलं. आता आहे ना, मी आता जे काही शिकवलंय तुला, हो सर. हे वर्थ होतं का? तुझे 50 रुपीज यूज झाले का व्यवस्थित? येस सर. हा. तर आता हे जे काही मी तुला जे शिकवलंय ह्याचं आपण रेकॉर्डिंग केलंय. ठीक आहे. हे रेकॉर्डिंगचा लिंक मी तुला प्रोव्हाइड करतो. पण ही जी लिंक आहे, ही लिंक तू आणि अक्षय दोघांनीच लिंक वापरायची. लिंक कुणालाही द्यायची नाही. ठीक आहे. 5-10 मिनिटांमध्ये. ओके सर. 5-10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतो. हे जे काही शिकवलंय ना, एवढंच उद्यापर्यंत 2-3 वेळा रिपीट करा. ह्याच्या बाहेर एक्झामला काहीही विचारलं जाणार नाही. ठीक आहे. लिंक तुम्हाला मिळून जाईल. ओके सर. बट लिंक शुड बी कॉन्फिडेन्शियल. ठीक आहे. चलो. आय होप यू ओके सर. आणि सर बोल. मला एक म्हणजे हे करायचं होतं सर. आता जसं आम्हाला MCQ मध्ये हे असणार ना, तर आम्हाला स्ट्रक्चर्स येऊन त्यामधले ऍक्सिस आणि जे पण असेल सिमेट्री ते विचारणार, किंवा आपल्याला सिमेट्री देऊन त्यामधलं स्ट्रक्चर्स विचारणार, किंवा दोन्ही पण असेल? नाव देणार. ओके. म्हणजे आम्हाला स्ट्रक्चर म्हणजे इमॅजिन करून मग तसं हे करावं लागणार. एलिमेंट्स काय असेल. पण ह्याच्यातलंच येणार, त्याच्यामुळे काही टेन्शन नको घेऊ. ओके सर. चालेल. उद्या हो आता सर. तरी पण नेम एकदा म्हणजे असं. हा. ते जेवढं शिकवलं तेवढं व्यवस्थित कर म्हणजे झालं. ओके सर. चालेल. उद्या आपण जे शिकणार ते काय शिकणार, ह्याच्यामध्ये आता आपल्याला प्लेन टाकायचे. आज आपण ऍक्सिस टाकले. उद्या प्लेन टाकायचं आणि सेंटर ऑफ सिमेट्री आहे का नाही आपण हे चेक करू उद्याच्या सेशन मध्ये. ओके सर. चलो. विल मीट टुमॉरो. ओके सर. थँक्यू सर.